आता हे 2026 आणि या 2026मध्ये प्रत्येकजण आता सोशल मीडियावरून पैसे कमावत आहेत आणि ते पैसे कमवण्याची ट्रिक जी आहे ती जास्त करून लोकांना माहिती नाही आहे किंवा त्याचा त्याची जाणकारीशी काहीच नाही आहे. तर मित्रांनो कसं आहे, आपल्या सोशल मीडियावरती मेन म्हणजे आपला यूट्यूबमधून पैसे कमवणे एक आता इझी झालेलं आहे एकदम. तर ते जे स्टेप आहेत आणि ज्या कशा पद्धतीने काम करायची आणि कोणत्या ॲप्लिकेशनची कोणती कशी कशी आपल्याला त्याची जाणकारी आहे ती तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो कसं आहे, आता आता प्रत्येकजण आता सोशल मीडियावर Instagramवर, Facebookवर आणि यूट्यूबवर असे काम करतात. तर मित्रांनो आपल्या साधंच आपल्याला जमत नसेल तर आपल्याला बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणजे आपला यूट्यूब आहे आणि यूट्यूबवरती काम करा. त्याच्यावरती मोफत तुमचं जे आहे व्हिडिओ वगैरे जी मेहनत आहे ते जाणारच नाही. थोडा उशीर लागेल पण होणार म्हणजे होणारच. आणि जे मी तुम्हाला थोडेसे सांगणार आहे की कोणकोणत्या गोष्टीची आणि कशा पद्धतीने करायचे ते. तर एक थोडक्यात सांगत होतो, तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो कसं, आपण जेव्हा सुरुवात करतो चॅनलपासून, यूट्यूबवर आपला चॅनल बनवला जातो. तर तो चॅनल बनवायचा यूट्यूबवरती आपल्याला जे व्हिडिओ आहेत ते पाहून जसं चॅनल बनवा. म्हणजे आता व्लॉगिंग क्षेत्रामध्ये व्लॉगचे चॅनल बनवा. तुम्हाला जे क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल त्या पद्धतीने बनवा. पण व्लॉग बनवणे एकदम इझी आहे आणि त्याच्यावर तुम्ही असं नाही काय कुठलं पण दाखवायचं हे ते. तुम्हाला जे दाखवता येईल ते दाखवा. असं आता फॅमिली ब्लॉग, जंगलाचे ब्लॉग, असे जे तुम्हाला दाखवता येईल. आता कुकिंग ब्लॉग म्हणजे आपण काय शिजवतो, कसं जेवण, कसं भाजी कोणत्या हे हे असे चॅनल आपण चालू करा. आणि त्यासाठी तुम्हाला जी एडिट करण्यासाठी जी ॲप्लिकेशन लागणार आहे ती तुम्हाला सांगतो. सोपे एकदम एडिट करण्यासाठी इनशॉट हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून ठेवा. आणि आपला बॅकग्राऊंड फोटो काढण्यासाठी इरेजर हे ॲप्लिकेशन एक डाउनलोड करा. नंतर आपल्याला थंबनेल बनवण्यासाठी पिक्सेल आर्ट हे 3 ॲप्लिकेशन रेग्युलर पाहिजेत ना. आपण थंबनेल बनवून जेव्हा आपण क्लिअर थंबनेल बनवण्यासाठी रेमिनी हे ॲप डाउनलोड करा आणि जी स्टेप आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये शिकून घ्या. आणि सुरुवातीला आपण एक मस्त साधा व्हिडिओ बनवून आणि एडिट करून बघायचा. 2दा-3 वेळा असं मस्त त्याची एडिट कसा करता येईल ते करून बघायचे. आणि अशा प्रकारे आपले समजा मस्त फोटो काढून आणि मागचा बॅकग्राऊंड हे काढण्यासाठी इरेजर ॲप हे खूप छान आहे. त्याच्यावरती सोपं आहे एकदम, ॲटोमॅटिक सगळं निघून जाते ते आणि तो फोटो आपल्याला थंबनेलसाठी मस्त वापरता येतो. आणि जेव्हा आपण हे एडिट करतो तर शक्यतो म्हणजे जे आपण आता मध्ये थांबतो किंवा नको असलेले पार्ट ते कट करून व्यवस्थित बनवा. आणि असं हे इनशॉट हे ॲप्लिकेशन आहे, एकदम सोपं आहे. तर सुरुवात मी त्याच्यानेच केली आणि आजपर्यंत तेच मी ॲप्लिकेशन वापरत आहे. तर हे खूप छान आहे ॲप्लिकेशन. तर मित्रांनो, जेव्हा आपण ईमेल आय डी जी चॅनलची ईमेल आय डी आहे ती मेन म्हणजे मी ती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. कारण की मी जेव्हा चालू केली आणि माझी जी एक जुनी माझी चॅनल आहे मनोज लाखात ब्लॉग्स, तर त्या चॅनलचे ईमेल आय डीचे पासवर्डच विसरून गेलो आणि ती तसेच आहे. ती मोबाईल दुसरा घेतला आणि तो मोबाईल रिसेट मारून वहिनीला दिला. तर तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं का मी ते पासवर्ड रिकवर करून आणि मगच रिसेट करायला पाहिजे होतं. तर ते रिसेट केला आणि पासवर्ड विसरून गेलो. आणि मोबाईल नंबर आहे पण ती दुसरी ईमेल आय डी लिंक केलेली त्याच्यावरती पण पासवर्ड लागते. तर ते माझी ध्यानात नाही राहिलं आणि ती चॅनल माझी गेली. तर तेही म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपण चॅनल यूट्यूबची बनवणार, त्याचं पासवर्ड बरोबर लिहून ठेवा. अशी वहीमध्ये घ्या आणि ह्या वहीवरती असं मस्त लिहून ठेवा, जेणेकरून आपल्याला विसरायला नको. तर मित्रांनो, मी हे का सांगतो, आपण वर्षभर त्याच्यावर मेहनत करतो आणि
जेव्हा आता वर्ष 2 वर्ष समजा नाही झाला चॅनल मोनेटाईज, तेव्हा आपण ते ईमेल आय डीचे पासवर्डच विसरून जातो. तर मित्रांनो, ते पासवर्ड लिहून ठेवा, कारण की पासवर्ड हे खूप महत्त्वाचं आहे. भले दुसरा मोबाईल चेंज केला तरी आपण ती ईमेल आय डी टाकून त्याच्यावरती ती चॅनल आपली ॲटोमॅटिक येते. तर आपण चॅनल बनवतो, इतका परिश्रम करतो आणि त्यासाठी आपण चॅनल आपलं जायला नाही पाहिजे, त्यासाठी पासवर्ड लिहून ठेवा मित्रांनो. आणि जी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितलेली आहे ती वापरा, ती कारण की सोपी एकदम आहे आणि मी ती वापरतो. आणि तुम्हाला म्युझिक वापरायची असेल तर यूट्यूबचीच म्युझिक वापरा आणि ती क्रोम ब्राउझरवरती जाऊन YT स्टुडिओ हे त्याच्यामध्ये जाऊन आणि ती जी म्युझिक आहे ती डाउनलोड करून ती आपल्या बिनधास्तपणे वापरू शकता. तर शक्यतो तुम्हाला जर लवकरात लवकर असं म्हणजे तुम्हाला काही शंका नको आणि माझा चॅनल मोनेटाईज व्हावा, तर म्युझिक वापरूच नका आणि असेच व्लॉग बनवा मस्तपैकी. जसे कट टू कट ठेवा आणि दाखवण्याचा प्रयत्न करा, कारण की स्टार्टिंगला छोटे छोटे व्लॉग बनवा. एकदम त्या ब्लॉगमध्ये आपली ओळख करून द्या. मेन म्हणजे आपण त्याच्यामध्ये खरं सांगा, माझं नाव हे आहे. उदाहरणार्थ माझं नाव काय आहे, मनोज शंकर लाखात हे माझं नाव आहे. आणि असं म्हणजे आपली ओळख करून द्या आणि आपलं सांगा, त्या व्ह्यूवरला सांगा, म्हणजे त्यांचं मन जिंका. आणि हे मेन म्हणजे त्यांचं मन जिंकणे हे खूप महत्त्वाचं आहे. तरच आपला चॅनल चालतो. आणि त्यांना खोटं अजिबात यूट्यूबमध्ये नाही सांगायचं आहे, कारण की जे आपले व्हिडिओ पाहणारे आहेत ते लहान मोठे असे आपले मिक्स आहेत. ते काय सारखे असे नाही. ते आता कोणाला आपण आवडतो हे आपल्याला ठाऊक नाही. तर मित्रांनो, आपला जो व्यवहार आहे, आपण जे बोलणं आहे, आपलं जे चालणं आहे ते एकदम सत्य ठेवा, खरं बोला. अशा प्रकारे आपला ॲटोमॅटिक तुमचा चॅनल हा ग्रो होणार म्हणजे होणार. आपण ते चॅनलवरती व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करा बस. तर मित्रांनो, हा एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही अजून चालू केली नसेल तर चालू करा, आणि तुमची चालू असेल तर मस्त एकदम झपाट्याने त्याच्यात व्हिडिओ बनवत राहा. आणि आपल्या जी पुढची वाटचालीसाठी जी इन्कम साईड इन्कम येणार आहे ती त्याचा आनंद घ्या मित्रांनो. खरोखरच एक बेस्ट आहे, एकदम पैसे कमवण्याचे साधन आहे. तर हे चॅनल बनवण्यासाठी आपली वयोमर्यादा काय नाही. जो म्हातारा असेल तो पण यूट्यूब चॅनल चालू शकतो, बाई असेल ती पण चालू शकते, आपली घरात बायको असेल तिला चालू करून दिला ती पण चालू शकते. 18चे वरच ह्याच्यावरती शक्यतो लहान मुलांना नको चॅनल, कारण की जोपर्यंत शाळेमध्ये तोपर्यंत चॅनल बनवू नका देऊ, नाही त्यांचे लक्ष हे विचलित होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक छोटीशी लाईक करा, आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला बाय बाय.